नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता A9 एक्सप्रेस. मित्रांनो, देशामधील सार्वत्रिक निवडणुका 7 टप्प्यात आहेत. आता देशामध्ये जवळजवळ 2 टप्पे संपलेले आणि तिसरा टप्पा सुद्धा अगदी तोंडावर आहे. आता महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यात आहे. महाराष्ट्रातले सुद्धा 2 टप्पे संपले आणि देशातले 2 टप्पे संपले. तिसरा टप्पा आला आहे आणि काही ठिकाणी अजूनही काँग्रेसने म्हणा किंवा भारतीय जनता पार्टीने म्हणा उमेदवार आपले घोषित केलेले नाही. अर्थात आपल्याला जी चर्चा करायची आहे ती उत्तर प्रदेशाच्या बाबतीत आणि गांधी घराण्याच्या बाबतीत. आता गांधी घराण्याचे या उत्तर प्रदेशामध्ये हे 2 मतदारसंघ गड मानले जातात. एक अमेठी आणि एक रायबरेली. आता रायबरेलीमध्ये लोकसभेला जवळजवळ 4 वेळा सोनिया गांधी निवडून गेल्या. त्याच्या अगोदर इंदिरा गांधी इथं निवडून जायच्या आणि अमेठीमध्ये हा तर राजीव गांधी आणि सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा गड. खरं तर 2019मध्ये अमेठी या गडाला सुरुंग लागला. स्मृती इराणी राहुल गांधींना हरवलं. राहुल गांधींना पराभव पत्करावा लागला. पण राहुल गांधी त्याच्या अगोदर वायनाडला आपलं दुसऱ्या ठिकाणी उभे राहिले होते, निवडणूक लढवली होती, म्हणून ते लोकसभेमध्ये किंवा संसदेत जाऊ शकले. जर तसं काही केलं नसतं तर राहुल गांधी संसदेत सुद्धा गेले नसते. पण आज काय परिस्थिती आहे, या रायबरेलीमधून सुद्धा सोनिया गांधींनी आपला काढता पाय घेतला आणि लोकसभेमध्ये आपण आता सक्रिय राजकारण करायचं नाही. मागच्या दाराने म्हणजे राजस्थानमधून सोनिया गांधी राज्यसभेवर निघून गेल्या. मग आता काँग्रेसमधून रायबरेलीमध्ये कोणाला उमेदवारी द्यायची? जवळजवळ 1.5-2 महिन्यापासून काँग्रेसमध्ये खल चालू आहे. अमेठीमध्ये आजही काँग्रेसने उमेदवार जाहीर केला नाही. खरं तर असं वाटत होतं की या 26 तारखेच्या नंतर जे वायनाडचं मतदान होईल आणि वायनाडचं मतदान झाल्याच्या नंतर राहुल गांधी आपला दुसरा अर्ज आपल्या पहिल्या जागेवर म्हणजे अमेठीमध्ये लढू शकतात. पण आजपर्यंत राहुल गांधींची सुद्धा इथं उमेदवारीची घोषणा झाली नाही. तसं काँग्रेसला असं वाटतंय की राहुल गांधींनी अमेठीमध्ये लढावं आणि रायबरेलीमधून प्रियंका गांधींनी लढावं. प्रियंका गांधींची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रायबरेलीमध्ये लढण्याची इच्छा होती आणि अमेठीमधून राहुल गांधींना लढण्यासाठी काँग्रेस प्रोत्साहित करते. पण झालंय काय, उत्तर प्रदेशमध्ये आजची परिस्थिती अशी आहे की उत्तर प्रदेशमध्ये 80च्या 80 लोकसभेच्या जागा भारतीय जनता पार्टी जिंकेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. आपण म्हणत नाही की 80 जिंकतील, कदाचित त्या 75 होतील आणि 75च्या वरती किती आकडा जाईल मग तो 80 सुद्धा होऊ शकतो आणि 80 झाला तरी आपल्याला आश्चर्य होण्याचे काही कारण नाही. अशी परिस्थिती झाल्यामुळं राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या आपल्या वडिलोपार्जित हे जे काही लोकसभेचे यांचे गड आहे इथं सुद्धा उभं राहण्यासाठी यांचे पाय आता लटलट कापरतात. यांना असं वाटतंय, काँग्रेसला असं वाटतंय की या दोघांनी भावा बहिणीने या मतदारसंघामध्ये लढाई करावी किंवा लोकसभेच्या जागा लढवाव्या. पण राहुल गांधींना असं वाटतंय की आपण वायनाडमध्ये गेलोय, मागच्या वेळेस आपल्याला वायनाडवाल्यांनी निवडून दिले, आता आपण जर अमेठीत आलो आणि कदाचित जर अमेठीमध्ये आपला विजय झाला तर मग वायनाड सोडायचं का? मग वायनाडवाले परत आपल्या बरोबर राहतील का? आणि मग अमेठी आपण कशाला आलो? आणि जर अमेठी निवडून आलो आणि अमेठी सोडली तर उत्तर प्रदेशचे लोक आपल्यावर भरोसा ठेवणार नाही. पण राहुल गांधींची दुविधा मनस्थिती आहे.
राजकारण आपल्याला करायचं तर ते कुठंतरी एक ठिकाणी केलं पाहिजे. शिवाय हारलं, समजा अमेठी जर येऊन हारलं तर आपल्याला असं वाटेल की उत्तर हिंदुस्थानमध्ये राहुल गांधींचं पानिपत झालं आणि राहुल गांधींचं झालं म्हणजे काँग्रेसचं झालं. अशी परिस्थिती असल्यामुळं राहुल गांधी सुद्धा अमेठीमध्ये उभं राहायला कापरतात आहे. त्यांना असं वाटतंय की आपण आपल्या आपल्या वायनाडवरच फोकस करू, नको हे झंझट, नको हा तमाशा. आणि रायबरेलीमध्ये काय झाले, रायबरेलीमध्ये सुद्धा काँग्रेसची इच्छा आहे, काँग्रेस नेतृत्वाची असेल किंवा अजून काही जे काही विशेषज्ञ असतील किंवा एक कम्युनिस्ट असतील किंवा नरेंद्र मोदींच्या विरोधात हे काही घटक दल पक्ष असतील की यांना असं वाटतं की प्रियंका गांधीला राहुल गांधी सोनिया गांधींच्या जागेवर उभं करावं. पण राहुल गांधी घाबरतात ते म्हटल्यावर आता प्रियंका गांधी सुद्धा घाबरतात ते. त्यांना असं वाटतं की आपल्या राजकारणाची सुरुवात एखादा पराभव पत्करून होऊ नये, कारण उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीने असा झेंडा गाडलाय की तिथं एक सीट सुद्धा पराभूत होणार नाही अशी परिस्थिती आज निर्माण झाली. त्याच्यामुळं प्रियंका गांधीला असं वाटतं की आपल्या राजकारणाची सुरुवात विजयाने व्हायला पाहिजे. तिथं जर आपल्याला पराभव पत्करावा लागला तर आपल्या राजकारणाचा उदय हा आपला अस्त होऊ शकतो. त्यामुळं प्रियंका गांधींनी सांगितलं की मी प्रचार यंत्रणेवर फोकस केला आहे, मला देशाच्या अनेक प्रचार सभांमध्ये काँग्रेसचा प्रचार करायचा आहे, मला तुम्ही उमेदवारी देऊन मला अटकून ठेवू नका, अशा प्रकारचा बहाणा शोधण्याचं काम सुद्धा प्रियंका गांधी करतात आहे. त्याच्यामुळे ही परिस्थिती अतिशय अवघड आहे. काँग्रेसची परिस्थिती अशी आहे की काँग्रेसला एक आता दक्षिणेतली पार्टी म्हणून विरोधी पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी हिणवते. तिकडं स्मृती इराणी रोज राहुल गांधींना आवाहन करते आहे की या माझ्यासमोर लढा, राहुल गांधींची हिंमत असेल तर माझ्यासमोर लढा, वायनाड सोडून द्या, राहुल गांधींनी माझ्यासमोर लढा. त्याच्यामुळं राहुल गांधींना इकडे आड तिकडं विहीर झाली. लढावं तर पडण्याची भीती आणि न लढावं तर वायनाड आपल्या हातातून परत जाण्याची भीती. त्यामुळं राहुल गांधींना सुद्धा असं वाटतंय की या उत्तर प्रदेशात लढावं की या केरळमध्ये जावं किंवा केरळमध्ये गेलेली जागा परत जर लोक तिथं नाराज झाले तर आपल्याला 2029मध्ये हे लोक लाथाडतील, आपल्या लाथा घालतील आणि आपल्याला इथं परत येऊ देणार नाही. त्याच्यामुळं हातात आलेली शीट, आता आपण म्हणत नाही की राहुल गांधी वायनाडमध्ये हारतील म्हणून. राहुल गांधी वायनाडमध्ये जिंकू शकतात, नवे ते जिंकतीलच, पण वायनाडचं जे 2019मध्ये जे लीड होतं राहुल गांधींचं त्याच्यापेक्षा अर्ध्यावर लीड सुद्धा राहुल गांधींचं येऊ शकतं. विजय होईल पण तो अतिशय कमी मताने विजय राहुल गांधींचा होईल. आणि जरी आपल्याला असं वाटतंय की हे बहीण भाऊ आहे, बहीण भाऊ एकमेकांच्या राजकारणामध्ये एकमेकांना मदत करतात, पण राजकीय आणि राजकारणामध्ये असं नाही आहे. सोनिया गांधींना राहुल गांधीला मोठं करायचंय आणि जर राहुल गांधी अमेठीत येऊन हरले आणि प्रियंका गांधी जर रायबरेलीत येऊन जर विजयी झाल्या तर काँग्रेसमध्ये फार मोठा बदल होईल. काँग्रेस पक्षाचे नेते झालं, समर्थक झालं, कार्यकर्ते झालं, हे राहुल गांधींच्या हातात जी काँग्रेस आहे आज, जरी राहुल गांधी अध्यक्ष नाही पण जर निर्णय प्रक्रिया सगळी राहुल गांधी सांभाळतात आणि मग जेव्हा प्रियंका गांधी जर विजयी झाल्या रायबरेलीमध्ये तर संघटनेमध्ये बदल होऊन कदाचित काँग्रेसच्या अध्यक्ष सुद्धा प्रियंका गांधी होऊ शकतात. आणि हा धोकाच सोनिया गांधींना नकोय. आपल्या मुलाला कोणीतरी प्रतिस्पर्धी निर्माण करायचा नाही. प्रियंका मोठी झाली तर राहुलचा खात्मा होईल, म्हणून प्रियंका गांधीला सक्रिय राजकारणातच सोनिया गांधी येऊ देत नाही. ही सुद्धा एक राजकारणातली मेक आहे आणि ही लक्षात आली पाहिजे की आपल्याला वरवर पाहता असं वाटतंय की हे बहीण भाऊ आहे,
सोनिया गांधींचं प्रेम तर मुलावर जेवढं आहे तेवढं मुलीवर असेल, पण राजकारणात या गोष्टी चालत नाही. प्रियंका गांधी मोठ्या झाल्या तर राहुल गांधी छोटे होतील आणि प्रियंका गांधी राहुल गांधींपेक्षा नक्कीच हुशार आहेत. त्या कदाचित रायबरेलीमध्ये निवडून पण येऊ शकतात आणि राहुल गांधींचा खात्मा झाला आहे. मागच्या वेळेस ते हारले आणि यावेळेस सुद्धा स्मृती इराणींनी अमेठीमध्ये खूप चांगलं काम केलेले. त्याच्यामुळं काँग्रेस धोका पत्करत नाही. काँग्रेसची परिस्थिती आज काय आहे? काँग्रेसच्या जे काही कार्यकर्ते ते कार्यकर्ते राहिले नाही. काँग्रेसबरोबर जे कोणी दलाल, कोणी समर्थक, हे जे कोणी कार्यकर्ते ते हे सगळे कम्युनिस्ट, पुरोगामी, लिबरल आणि देशाविरुद्ध कारवाई करणारे लोक. आणि काँग्रेसला आज तर काँग्रेसला मुस्लिमांची पार्टी म्हणून एक ओळख तयार झाली. काँग्रेस नेहमी देशाच्या विकासाच्या विरुद्ध बोलते, हिंदूंच्या विरोधात बोलते. त्याच्यामुळं काँग्रेस काही दिवसांनी कदाचित एक सिंगल आकड्यावर सुद्धा काँग्रेस येऊ शकते. जागा निवडून आणायची. आज काँग्रेस 300 जागांवर सुद्धा निवडणूक लढत नाही आणि काँग्रेस राहुल गांधींना पंतप्रधान करण्याची भाषा करते. आता ही गोष्ट चालत नाही. प्रियंका गांधी 2022मध्ये उत्तर प्रदेशाचं नेतृत्व केलं. लडकी हू लढ सकती हू असं ज्या म्हटल्या आणि डायरेक्ट पंतप्रधानांना आवाहन करण्याची जी भाषा केली आणि पदरात काय पडलं? 403 विधानसभा ज्या उत्तर प्रदेशमध्ये आहे तिथं प्रियंका गांधींच्या नेतृत्वात फक्त 2 जागा निवडून आल्या. 2. प्रियंका गांधींचं पानिपत झालं. तोंडातलं बोलायचं आणि तोंडाच्या वाफा गमवायच्या इतकं राजकारण देशाचं स्वप्न राहिलेलं नाही. तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, तुम्ही मुख्यमंत्री, तुम्ही पंतप्रधान. आता इतकं सोपं नाही. जनतेसाठी तुम्हाला काम करावं लागेल. तुम्ही गांधी नेहरूंचं नाव लावलं म्हणून तुम्हाला लोक आता निवडून देणार नाही. तुम्हाला लोकांसाठी झिजावं लागेल, काम करावं लागेल. वेळोवेळी त्यांच्यासाठी संघर्ष करावा लागेल, मोर्चा काढावं लागतील. लोकांचं जे काही गरजा आहेत त्या भागवाव्या लागतील. असं उठलं तुम्ही आणि मी गांधी आहे, मी नेहरू आहे आणि मला निवडून द्या. आता लोक इतके दुधखळे राहिले नाही. म्हणून राहुल गांधींच्या पायाखालची वाळू सरकली आणि प्रियंका गांधींच्या पायाखालची वाळू सरकली. त्याच्यामुळं आता लडकी हू लढ सकती हू असं म्हणण्याच्या ऐवजी प्रियंका गांधी म्हणतात लडकी हू लेकिन उत्तर प्रदेश में नहीं लढ सकती हू अशी म्हणण्याची वेळ प्रियंका गांधींवर आली आणि राहुल गांधींनी तो विचार दूरवरपर्यंत सोडून दिलाय. बघूया काय होते, आपण वाट बघूया. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.